जागोले पहिले गुरु, नंतर तुम्ही भीमसेन जोशी म्हणाले, तर थोडीशी त्यांची पण गायकीची त्यांची म्हणजे झलक आम्हाला किंवा त्यांचं वागणं कसं होतं किंवा म्हणजे त्यांच्याकडून जे तुम्ही गुरुविद्या म्हणजे गुरु आणलं तर त्याच्यामध्ये कुठले म्हणजे रागावर किंवा त्यांची गायकी म्हणजे किराणा घराण्याची गायकी होती त्यांची किंवा ग्वाल्हेर घराण्याची सी.आर. व्यास त्यांची ग्वाल्हेरची होती, तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं तुमचं जास्त तुम्हाला काय आवडलं असं पण थोडं सांगितलं. पद्मविभूषण पंडित सी.आर. व्यासांकडेच माझं गाणं भीमसेन जोशीने ऐकलं. आमची ट्युशन चालती बागेश्वरीची. इकडच्या कोपऱ्यात चेंबूरला मौलिक अपार्टमेंट सेकंड फ्लोर स्वस्तिक पार्क हा पत्ता आहे. इथे सतीश व्यास राहतात, म्हणजे शिवकुमार शर्मांचे पद्मश्री सतीश व्यास हे शिष्य. आणि सतीश व्यासांचे वडील म्हणजे सी.आर. व्यास. मी आणि जितेंद्र अभिषेकी आम्ही शेजारी शेजारी बसून बरेचदा शिकायचो व्यासांच्याकडे. व्यासांचं ग्वाल्हेर घराणं होतं. व्यासांच्याकडे आमच्या बागेश्वरी भागाची हे चालू मैफल, म्हणजे मैफिलीसारखं गाणं तर ते शिकवतायत, मी गाते. तो पण इकडे कुरळे केसांचा म्हणून बहुत अच्छे म्हणत होता. एक इकडे बसले होते, ते पण असे छान दाद देत होते, ऐकी जाणार नाही. तेव्हा मला वाटायचं हा दोघांना किती कळतंय संगीतात. ते जुन्या काळातल्या लोकांना अशी सवय नव्हती. आपण आता कोणी समोर भेटले लगेच ओळख करून देतो, पण आमची ट्युशन 1.25 तास चालली आणि ट्युशन संपली आणि हळूच म्हणतात ते कोण व्यासबुवा हे भीमसेन जोशी, त्यांना नमस्कार करतो. बापरे. मग मी त्याला नमस्कार केला. म्हणजे ते माझ्या वडिलांच्या वयाचे, म्हणजे माझ्यापेक्षा 30-1 वर्षांनी मोठे असतील. आणि मला असं काही इतकं जवळ धरलं, अगो बेटी काय तुझा आवाज आहे, आता बस झाला. व्यासबुवा या तुमच्या शिष्याला मला द्या, मी हिच्या गळ्यात किराणा घराणं काय म्हणतात, मी 10 वर्ष शिकवेल तिला. बरं का. आम्हाला वाटलं की असे मोठे मोठे लोक असं भावनिकरित्या काहीतरी बोलतात, त्यामुळे माझे वडील पण होते तबला वाजवायला ते गेले ट्युशनला साथ संगत करायला. तर आम्ही जरा त्यातच पडलो. आणि अजून त्याच्या पुढचा कहर म्हणजे भीमसेन जोशीला नमस्कार केला आणि मग दुसऱ्यांची ओळख करून दिली. हे ना पंडित रविशंकर. अरे बाप. तर मग मी त्यांनाही नमस्कार केला. असं लग्न झालं तो पण माहितीच नव्हतं कोण काय. आणि रविशंकरजींची प्रतिक्रिया काय, अरे व्यास बुआ आले कैसे हिरे आप कहाँ से चुन के लाते हैं. आणि त्यांनी एक छोटी घर आतल्या बाजूला गेले रूमच्या आणि एक असा छोटा तंबोर आणला 5 तारांचा, त्याला तंबोरी म्हणतात. आणि ते जनरली सतारवाले मागे वाजवायला ते सुरासाठी वापरतात. मोठा तंबोरा तंबोरीच म्हणतात. 5 तारांचं ते होतं. पण ये ना इसको 10 साल हो गए और ये यूरोप घूम के आई, तंबोरी में आपको भेंट करता हूँ. असं अर्था भीमसेन जोशींची मी एक झलक ऐकवते, त्यांचं स्मरण दाखवूया. त्यांनी गायलेला माझ्याकडे आता रेकॉर्डेड तराणा मालकौस राग तराणा ते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे माझे गुरु. संगीतातले अगदी पहिले गुरु माझे आई वडील सुरेखा आणि सुरेश बेलसरे. त्यांनी मला बेसिक सगळं संगीताचं ज्ञान दिलं. त्यानंतर पंडित सी.रा. आणि अतिशय रसभरीत असं त्यांचं जीवन होतं. बालपणी वडिलांकडून मिळालं संस्कृतचं त्यांना संस्कार होते. तसंच जानप्पा कुर्तकोटी बालमुरली कृष्णन आणि पंडित भीमसेन मालकौसचा तराणा असं शिकवलं त्यांनी.
ऐकायला मिळणं ही खरोखरच एक सुवर्ण संधीच म्हणजे आमच्यासाठी आहे. पुढे तुम्ही हो खूप सुंदर करता. हो पुढचं आता आपण येणार आहोत की याच्यानंतर तुम्ही चित्रपट क्षेत्रात तुमचा प्रवेश म्हणजे झाला किंवा म्हणजे पार्श्वगायिका हे तुमचं जे करिअर घडलं तर त्याच्याविषयी म्हणजे आम्हाला सांगाल का की कोणत्या साधारण चित्रपटामध्ये तुमचे काय गायन मी 11 वर्षी बाललता पदवी मिळवली. तर नवा काळ लोक त्या नवा काळचे खाडीलकर होते, त्यांनी ते नंतर महाराष्ट्रांचे अनंत बेडेकर मराठा त्या श्रीष्पई चालल्या ते स्वतः प्रोग्रामला. आणि इतकी मला बालगायिका बेलसरेचे सुरेल गायन सर्वमंत्र मुग्ध वगैरे असे इतके पेपरला आले छापून सगळीकडे 11 वर्षी. आणि योगायोगाने सुधीर फडकेंच्या गीतरामणाला वडिलांनी तबला वाजवायचे योग आले. तर ते म्हणले ही मुलगी गाते का? ते म्हणजे मुलगी पण गाते, आई पण गाते तिची. मग आम्ही 1-1.5 तास शंकर निवास जिथे बाबूजी राहायचे शिवाजी पार्कला दुसऱ्या मजल्यावर, तिथे लिफ्ट नव्हती, जिना चढून गायला लागायचं. मग त्यांच्या घरी जाऊन 1-1.5 तास मी गायले. मग वडील तबल्याला आई पेटीला एवढंच. तर त्यांना आवाज इतका आवडला बाबूजींना की ते म्हणाले तुला मी सिनेमात एखाद्या लहान मुलीचा रोल असेल तुझ्याकडनं गाणं म्हणूनच घेईल. आणि तेव्हापासून मग गीत रामायणाचं रेकॉर्डिंग चालू तेव्हा चालू होतं त्या काळात. तर देवा हो बघा रामलीला, नकोस नवके परत फिरू ग, सेतू बांधारे सागरी, अशी जी कोरसची गाणी होती. त्याच्यात मी, माझी आई जयवंत कुलकर्णी, पद्मजा वाघ, चारुशिला पटवर्धन, बातम्या द्यायच्या. आम्ही सगळे भायखळ्याच्या जवळ HMVचा स्टुडिओ होता, तिथे जाऊन आम्ही कोरसला असायचो. आणि प्रभाकर तो असं आमच्याकडनं ते प्रॅक्टिस करून घ्यायचं. 5-5 तास रेकॉर्डिंग चालायचं. मग वडिलांना सुद्धा ते नुसतं बसू नका म्हणायचे, नाना तुम्ही हे वाद्य वाजवा रेकॉर्डिंगला. आई कोरसला, मी कोरसला, नाना पण कशाला तरी. नंतर जवळपास 150 कार्यक्रमांना नानाला तबला वाजवण्याची संधी मिळाली. आणि आम्ही दोघी कोरसला. आणि आमचीच पेटी असायची, कधी कधी बाबूजी घ्यायचे. ते म्हणाले नुसता फोन यायचा 2 दिवसांनी, नाना तुमचं त्या सवादुशीच्या पटांगणात डोंबिवलीला मोठं पटांगण 3000 लोक बसायची. माझा प्रोग्राम मी मोकळाच येतो आणि तुमचीच पेटी, तुमचाच तबला, तुमचं सगळं. मग आमची पेटी ते अशी मांडीवर ठेवायची असे असे 3-3.5 बाबूजींची ती एक खासियत आहे की जिथे जाल तिथे. आणि हो बरोबर फडक्यांची पण ती खासियत आहे म्हणजे तेच मुलामध्ये पण आहे की ते प्रत्येक ठिकाणी त्यांची संवादिनी बरोबर असते. 3-3.5 तास अगदी स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण, ही सगळी गाणी अशी कानामध्ये भिरून अनेक वर्ष पाठ झालेली. आणि ती त्या रामाशी इतके तद्रूप व्हायचे, आम्हाला वाटायचं 3.5 तास झाल्या म्हणून गातोय बोलतोय. वन वुमन नाही, 1 मॅन शो चालू असायचा. ते थकायचे नाही, ते त्यांना रामनामाचं प्रचार, त्यांची शक्ती रामाची. त्याच्यातनं काय झालं, सुधीर फडकेंची ओळख झाली. मग थोड्याच दिवसात ते म्हणाले, बाबूजी म्हणायचे त्यांना. आणि ते म्हणाले अगं 10-12 वर्षाच्या मुलीचा एक रोल आहे, तर कार्तिकी पिक्चर आहे, तर त्याच्यामध्ये अशी नटून थटून साजरी येता ग माझी वहिनी येईल घरी, ती नणंद असते, ती गाणं म्हणते लहान मुलगी. ती माझी आता इंदुमती पैंगणकरवर हे फिल्म चित्रित झालेले. तर अशी नटून थटून साजरी येता ग माझी वहिनी येईल खरी ग माझी वहिनी, असं साधारण ते गाणं होतं. प्रभाकर जोगाशी असे ते त्यांचं असिस्टंट हे त्यांचं करायचे. आणि पहिलं गीत रेकॉर्ड झालं बॉम्बे साऊंड सर्व्हिस दादरला, आगर बाजार त्या स्टुडिओ BN शर्मा होते. आणि तो महिना जुलै होता आणि साल होतं 1973. आणि योगायोग असा की अगदी 2च दिवस झाले या रेकॉर्डिंगला, आम्ही हरकून गेलो. वा 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 आपलं पहिलं रेकॉर्डिंग वा असं. आणि एक अचानक राम कदमांचा फोन आला वडिलांना. आमच्या पूर्वी काळे टेलिफोन असायचे, आता सारखं युट्यूब वगैरे काही नव्हतं. तर त्यांचा फोन आला की उद्या चारुताईला घेऊन बॉम्बे साऊंड सर्व्हिस सागर बाजार इथे त्या स्टुडिओत सेम बोलावलं. आणि एक बाईनं केला सरपंच कुळा एक पिक्चर आहे, तर एक लहान मुलगा एक शंकराचं गाणं मंदिरात म्हणतो. आणि ते गाणं त्याच्या वडिलांनी शिकवलेलं असतं. त्यांची ताटातूट होते आणि तो मोठा झाल्यावर ते गाणं परत एकदा म्हणतो. ते सुधीर फडकेंच्या आवाजात असतं. तर तेव्हा
बापलेकांची भेट होते असा तो काहीतरी सीन होता. तर ते लहान मुलगाच्या आवाजातला जो प्लेबॅक होता तर ते असं होतं, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, असं शंकर रागातलं होतं. ओम नमः शिवाय त्याच्यात असं मध्ये मध्ये शंकराचं हे होतं आणि ते गाणं रेकॉर्ड झालं. खरं ते गाणं दुसऱ्या कुठल्या तरी छोट्या गायिकेला बोलावणार होते, कोणीच तिथं ओळखत नव्हतं आणि मी आपल्या घरात कसं घालून गेले होते आणि नाना आपल्या बरोबर. आईला त्या दिवशी घटकोपर रजा मिळाली नाही शाळेतून, मग आम्ही दोघंच होतो. मग ते पिक्चर मग तिथे झालं. रामभाऊ म्हणाले, अगं तुझा आवाज फार सुंदर येतोय रेकॉर्डिंगला. जेव्हा माझा आवाज ऐकू लागली एको वगैरे टाकले. डॅनियल होता, डॅनियल हे राम कदमांचे असिस्टंट असायचे डॅनियल. तर ते असे असे हात करून आमच्याकडून ते सगळं प्रॅक्टिस करून घेतले. गाणं तिथेच शिकले स्टुडिओत, गाणं तिथे स्टुडिओ शिकून आणि ते पेमेंट मिळालं 175 रुपये. साल होता 1973. तरी इतकी मी हरकून गेले, वा आपल्याला दुसरा सिनेमा मिळाला 2 दिवसात. तिसरा पिक्चर होता तो साधारणतः 13व्या वर्षी मिळाला. तो अनंत मानेंचा 5 रंगाची 5 पाखरं, त्याच्यामध्ये 2 गाणी मिळाली.